नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर. थाळीज ऑफ कोल्हापूरची सिरीज आपण सुरू करतोय. त्यातला आहे आजचा पहिला एपिसोड. त्यासाठी आलोय आपण रॉयल कोल्हापूर इथे. असा जो डिटेल ॲड्रेस आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. चला बघूया इथली थाळी कशी. अनलिमिटेड व्हेज थाळी आणि चालेल मी ॲड्रेस जो आहे तो देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. बाय द वे बाकीच्या व्हिडिओजला पण तुम्ही भरपूर प्रेम दिलं त्याच्याबद्दल थँक्यू. सो त्यांनी दिले हा दही वडा सगळ्यात आहे. त्याच्यानंतर हे आहे ताक आणि सो या त्यांची थाळी वगैरे वाढून झालेली आहे. सॉरी बघूयात आपण की काय काय आहे. सगळ्यात आधी त्यांनी दिले हे वेलकम ड्रिंक, बटरमिल्क आहे, ताक आहे, दही वडा आहे, त्याच्यानंतर चटणी, लोणचं, ठेचा दिसतोय, ही कोशिंबीर आहे, बटाट्याचा रस्सा दिसतोय, हा मे बी अख्खा मसूर आहे, मिक्स व्हेज किंवा पनीर मटर दिसतंय, डाळ, कढी, बासुंदी, गुलाबजाम आहे, त्याच्यानंतर समोसा, ढोकळा, त्याच्याबरोबरची चटणी, पुरणपोळी असते शनिवारीला. तर ही भाजी बहुतेक वांग्याची आहे, मी खाऊन बघते मग सांगते. पापड आहे, फुलका आहे. अशा प्रकारची ही प्युअर व्हेज थाळी जी आहे ती. सो आपण आता स्टार्ट करूया. छान रिफ्रेशिंग वाटतं. हो आहे दही वडा, छान दही असं पातळसर आहे. वडा पण एकदम फ्लफी वाटतो मला आणि छान त्याने तिखट वगैरे व्हेरी नाईस. कोण असतं ना, मला ॲक्च्युली गोड दही वडा अजिबात आवडत नाही. खूप वेळा सांगितलं थाळीच्या व्हिडिओमध्ये, तर हा मला अगदी आवडतो. तसाच आहे व्हेरी नाईस. नंतर मजा घेऊन खायचं. आपण ढोकळा ट्राय करू. केशरी ढोकळा तो बेसन मिसळ. मंडळी सामोसा होता खूप खुसखुशीत आणि आतून त्याचं सारण पण जे होतं ते अल्टिमेट टेस्टी होतं. आलं लसूण ठेच्याचा खूप भारी त्याला स्वाद येत होता. आणि मग त्याच्यानंतर मी असं ठरवलं की छानपैकी पुरणपोळी ट्राय करायची. ही आपली ट्रॅडिशनल भरपूर पुरण घातलेली पुरणपोळी असते तशी नव्हती, थोडी वेगळ्या प्रकारची होती, पण स्वादाला छान लागत होती. ही जी बटाटा भाजी आहे ना त्याच्यामध्ये थोडे छान पण जो रस्सा म्हणतो ना बटाट्याचा, त्याच्यामध्ये छान टोमॅटो, फ्लॉवर असं सगळं पण घालतो. तसं छान एकदम सात्विक घरात आपण बनवतो तसं आहे. सोलापूर. त्याच्यानंतर आता मी ट्राय करणार आहे ही मसूर स्टाईल त्यांनी एक भाजी दिली आहे. साधारण अशी दिसते. आज कोल्हापुरी जेवण आहे, तो स्पायसीवर साईड आहे, भरपूर आहे स्पायसीवर साईड. असं नाही की लहान मुलं खाऊ नाही शकणार, लहान मुलाला खाता येण्यासारखी पण आहे. नेक्स्ट मी ट्राय करते हे पनीर मटर आहे, त्याला पण भरपूर छान ग्रेव्ही. सो ह्याच्यामध्ये आहे पनीर मटर, त्याला पण भरपूर छान ग्रेव्ही. मी छान एकदम प्रॉपर पंजाबी. कसुरी मेथीचा खूप छान स्वाद येतो त्याला, तरी आवडली मला जास्त. तो ट्राय करते मी बासुंदी. नाईस.
जनरली बासुंदी मला फारशी आवडते अशातला भाग नाही आहे, म्हणजे एखाद्या थाळीमध्ये वगैरे असतं त्यावेळेला मी आवडीनं खाते. सो छान आहे बासुंदी, छान. गुलाबजाम छान मुरलेला आहे. त्याची त्यांनी सुकी भाजी एक दिलेली आहे ती मला ट्राय करायची. आता त्यांनी गरम गरम फुलका आणून वाढला. सो मगाशी पण बघितलं ती सुकी भाजी. बाय द वे सॉरी फॉर द नॉईज. ही अशी सुकी भाजी आहे. मी विचारते मी मिक्स व्हेज आहे, बघते कशाची. शिमला मिरचीची भाजी आहे, छान कूट वगैरे घालून केली. टोमॅटो वगैरे मस्त आहे, कांदा तर छान स्वाद लागतं. मस्त एकदम सात्विक पण आहे, प्लस थोडंसं स्पायसी असेल त्याच्यामुळे मस्त आहे. तोंडाला एकदम चव आहे. बाय द वे स्टाफ पण खूप छान आहे, प्रेमाने वाटतं. समोर मला ट्राय करायची आहे ती कढी. कढी छान थिक आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी जिरे तुपाची फोडणी. प्रॉपर साधारण जी गुजराती कढी असते त्याच पद्धतीची आहे. डाळ ही छान आहे, थिक आहे, खूप असं पातळ आमच्यासारखं छान आहे. कोल्हापुरात जर तुम्हाला सात्विक प्लस थोडीशी स्पायसी असायला थाळी त्यांच्याकडे दिस इज द प्लेस. नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे आणि कुठल्या कुठल्या अजून थाळ्या आम्ही चेकआउट कराव्या त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये. मंडळी ऑनेस्टली सांगू, मला थाळीमधला सगळ्यात आवडणारा भाग तो म्हणजे खिचडी आणि कढी. त्यांच्याकडे जी कुठल्याही गुजराती थाळीमध्ये वगैरे जी खिचडी मिळते त्याचा जो स्वाद असतो तो खूप वेगळा असतो, मला तो प्रचंड आवडतो. सो जेन्युअनली मी थाळीला जाते ते म्हणजे खिचडी खायलाच. मला जेन्युअनली खिचडी, कढी, पापड आणि लोणचं असं कॉम्बिनेशन खरंच खूप आवडतं. तुम्हाला खिचडी कशाबरोबर खायला आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेस्टॉरंटचा एम्बियन्स कसा आहे, तिथला फील कसा आहे, ऑलरेडी मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेलंच आहे. मला जेन्युअनली इथले मी खिचडीबद्दल बोलले, पण तिथे अजून 3 प्रकारचे भात होते, म्हणजे टोटल 4 प्रकारचे भात होते. भात, मसाले भात, खिचडी, अशा प्रकारचं जिरा राईस वगैरे असं सगळं होतं. सो मी नंतर मसाले भात पण ट्राय केला. तो तुम्हाला त्याबद्दल काय सांगायचं वाटेल? माझा उद्देश एकच आहे की आपल्याकडं आलेलं कस्टमर हा पूर्ण सॅटिस्फाईड व्हायला. त्याच्याकडे काय तक्रारी असतील तर त्या मला दुरुस्त करता असं मला करावं. त्या प्रत्येकाची आवड ही कसं आहे, जेवण देताना प्रत्येकाकडे वेगवेगळी असते. मी माझेच जेवण असतो काय सांगणार कोल्हापूरची रॉयल थीम काय आपलं रॉयल राजवाडा कसं जे राजे राहतात त्याच्या राजाप्रमाणे सामान्य लोकांना पण तो फी यायला पाहिजे. आपण सामान्य चांगल्या राजवाड्याचा किचन कसं असेल त्यामध्ये आपल्या खुर्च्या बघा बघा वेगळ्या पद्धतीसाठी रॉयल लोकांना रॉयल फील आला. माझा एक्सपिरियन्स मजा आली आम्हाला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनल अजून सबस्क्राईब करायला प्लीज डू सबस्क्राईब. तर मंडळी दॅट्स ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.